आई कुठे कुठे आते गेले गेले? एक मिनिट, हे सगळं जे प्रकरण आहे ते तू आधी आमच्या कानावर घालायला पाहिजे होतंस की नाही? हे बरोबर नाही रे, असं वागतात का रे? बरं आहे हे होय? तेच हो आई, सांगणारच होतो पण कधी त्यांचा डिवोर्स झाल्यावर? हो बाबा. सौमित्र, यू डोंट वरी माय सन. आम्ही दोघांनी मिळून त्यांना व्यवस्थित कन्व्हिन्स केलेलं आहे. काय? अरे दादा इथे काउन्सिलिंगचं दुकान टाकलं होतं. हा, त्यांची शिकवणी घेत होते दोघ जण. आणि आई बाबा ते कन्व्हिन्स झालेले नाहीये. गप उगा आपलं. हे बघ, आम्ही दोघांनी जे केलंय त्याबद्दल आम्ही दोघे खूप खुश आहोत. काय हो? ये स्वादच नाही, आज मला अत्यंत आनंद झालेला आहे. आणि इतकं काही छान समजून सांगितलं आम्ही दोघांनी मिळून की मला तर असं वाटायला लागलंय की आता मी रिटायरच होतोय तर पार्ट टाइम म्हणून हे कन्सिलिंगचा बिझनेस करायला काय हरकत आहे? सुंदर. बाबा इतर कन्सिलिंग नाही, काउन्सिलिंग. हा, आणि ते वर्क झालेलं नाहीये बाबा. मी सगळं बोलणं दादा यांचं इथे ऐकलंय. अहो बाबा, तुमचं बोलणं वर्क झालेलं नाहीये. तर तुम्हाला ऐकून नाही तर तुम्हाला कंटाळून वैतागून इथून निघून गेलेत. काय? माझं ऐका, निदान एकदा परत या सगळ्या गोष्टीचा नीट विचार करा. आमचं जमत नाही असं म्हणून नाही चालत. अहो नलिनी, मैत्रीचा काही विचार कराल की नाही? हो, मला तुमचं सगळंच पटतंय नलिनी. मला सगळ्याचाच फेरविचार करायला हवाय. तो मी करणार आहे. मी अभयशी बोलते आणि मग तुमच्याशी बोलते, चालेल? थँक्यू. तेव्हा काहीतरी कृती करा, कृती. नाही नुसतं डोळे मिटून हो हो माना डोलू नका. विचार करा. विचार करणं ही सुद्धा एक कृतीच आहे. विचार करा. मी करतो विचार. बरोबर. विचार केल्यामुळे काय होतं, माणसाची जी प्रगल्भ बुद्धिमत्ता असते ना देवानं दिलेली, ही. मी विचार करू का? करा करा, विचार करा. कळलं? हे सगळं असं झालंय. आणि वरून ते बाहेर जाऊन काय बोलले तुम्हाला माहितीये? बघा, परत परत यांना भेटत राहिलो ना तर आपलं वेगळं होणं अवघड आहे. यू बेट. खरंच आपण ना यांना सारखं भेटलं नाही पाहिजे. आणि जरी भेटलो ना तरी सुद्धा डिवोर्स या विषयावरती अजिबात त्यांच्याशी बोलायचं. प्लीज इथून पुढे कशातही पडू नका. मी विनंती करतो, प्लीज. मीही प्लीज. तूही प्लीज. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे. पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना. म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. मी तू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं ना मोठं प्रशस्त एकदम. तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागतंय.
हे बघ हा असा हात घेतला केवढा लांब होतोय ते जरा असं इथे ओके